नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपला आपला हात आजमावण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे काही प्रमुख नेते आहेत, त्यांचे पक्ष आहेत, त्यांची विभागणी दोन गटात झाल्यानंतर लहान लहान पक्ष आहेत, त्यांची भयंकर तारांबळ उडाली. अर्थात त्यामध्ये तुलना केली तर हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे, किंवा अ, विनय कोरे यांचा जो कोल्हापूरमध्ये असलेला जनसुराज्य पक्ष आहे, राजू शेट्टी यांचा पक्ष आहे. हे आपल्या आपल्या एका छोट्या विभागापुरते आहेत, त्यांच्या फार मोठ्या राज्यव्यापी महत्वाकांक्षा नाहीत. पण जे तुलनेने फार मोठी ताकद नाही, त्यांनाही जेव्हा मोठ्या महत्वाकांक्षा निर्माण होतात, तेव्हा मग समस्या सुरू होते. एखादा राज्यव्यापी पक्ष म्हटल्यानंतर त्याला कमीत कमी राज्यभर 10 ते 15% मतं तरी मिळवता आली पाहिजे. म्हणजे काँग्रेस सारखा पक्ष आहे की राज्यभर एक काळ 50%पर्यंत, 56%पर्यंत मतं मिळवणारा काँग्रेस हा पक्ष होता. आणि त्याच्या समोर जनसंघ, भाजप, समाजवादी, कम्युनिस्ट हे असे 5, 7, 8%पर्यंत, 10% पण मतं न मिळणारे पक्ष होतं. मला वाटते कदाचित शेतकरी कामगार पक्ष असा असेल की ज्याला 10% मतं मिळायची. म्हणजे 10%च्या आसपास असते. आणि एक 15, 20 किंवा फार फार तर 25 पर्यंत आमदार निवडून आणण्याची शक्यता होती. महाराष्ट्राच्या 10, 12 जिल्ह्यामध्ये तरी शेतकरी कामगार पक्षाची ताकद होती. कम्युनिस्ट पक्ष असा होता की मुंबई सारख्या किंवा एखाद्या मोठ्या महानगर क्षेत्रामध्ये त्याचं कामगार युनियन वगैरे म्हणून समाजवादी किंवा कम्युनिस्ट यांचं काम होतं. रिपब्लिकन पक्षाची ताकद प्रामुख्याने महानगरी किंवा शहरी भागातल्या दलित वस्त्यांमध्ये होती. आणि त्यामुळे असे पक्ष जेव्हा एकत्र यायचे, त्यांची एक आघाडी झाली तर त्याला काहीतरी वजन होतं. म्हणजे मला आठवतं, संयुक्त महाराष्ट्र समिती असेल, संपूर्ण महाराष्ट्र समिती असेल, किंवा शरद पवारांनी पुढच्या काळात बनवलेलं पुलोद असेल, याच्यामध्ये सगळे छोटे छोटे घटक जमा व्हायचे. आणि मग त्यांची एकमेकांना होणाऱ्या मदतीने निदान 8, 10, 15 आमदारापर्यंत मजल मारली जायची. म्हणजे शरद पवारांचा पक्ष 50, 55 आमदारांपर्यंत जायचा, कारण तो मुळात काँग्रेसमधून फुटलेला घटक होता. पण त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष 15, 20 आमदार निवडून आणण्याच्या ताकदीचा. भाजप असेल, पूर्वीचा समाजवादी किंवा नंतरचा जनता पक्ष, जनता दल 10, 12, 15 आमदार निवडून आणण्याची क्षमता होती, कारण अनेक जिल्ह्यात पसरलेला होता. आता ते पक्ष राहिले नाहीत. आणि त्या ताकदीचे आपण लहान मोठे पक्ष म्हणतो, जे रोज उठून आघाड्या बनवण्याची गर्जना करतात, त्यांच्याकडे 5 आमदार पण स्वबळावर निवडून आणण्याची ताकद नाही. म्हणजे प्रकाश आंबेडकर गर्जना करतात, पण प्रकाश आंबेडकर सलग 3 किंवा 5 आमदार निवडून आणू शकलेले नाही. उलट त्या पालघर, ठाणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये ज्यांचं प्रभाव क्षेत्र आहे, ते हितेंद्र ठाकूर, जे कुठलाही आव आणत नाहीत, ते कमीत कमी 3 किंवा 4 आमदार आणि एखादा खासदार निवडून आणू शकलेले. आणि सलग 5, 6 निवडणुका 1, 2, 3 आमदार त्यांनी निवडून आणलेले. पण या आघाड्या बनतात, त्या आघाड्यांमध्ये कधी हितेंद्र ठाकूरांचा समावेश नसतो. काही प्रमाणात हितेंद्र ठाकूर आणि विदर्भातले बच्चू कडू यांची परिस्थिती सारखी आहे. बच्चू कडू एखाद दुसरा आमदार निवडून आणतात आणि 1, 2 जिल्ह्यापुरता त्यांचा प्रभाव आहे. पण बच्चू कडू स्वतःला महाराष्ट्राचा नेता समजतात, हितेंद्र ठाकूर समजत नाहीत. 13 आमदार 2009 मध्ये निवडून आल्यानंतर देखील तुलना आपण करायला गेलो तर राज ठाकरे यांना महाराष्ट्राचा नेता तेव्हाच म्हटलं गेलं पाहिजे होतं, कारण तेवढी ताकद किती लोकांची होती. जनता पक्ष, जनता दल हे सुद्धा, जनता पक्ष, जनता दल असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, यांनी कधी काळी स्वयंभूपणे निवडणुका लढवल्या तेव्हा 10 ते 15 आमदारच निवडून आणलेले. राज ठाकरेंनी 2009 मध्ये स्वबळावर लढताना
काँग्रेस आणि शिवसेना भाजप युती यांच्या विरोधात आणि अगदी पुरोगामी पक्ष त्यांच्याही विरोधामध्ये 2009 मध्ये 13 आमदार निवडून आणले होते. ही छोटी गोष्ट नव्हती, छोटी गोष्ट नव्हती. पण नंतरच्या काळात त्यांचं राजकारण विस्कटत गेलं. देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण मोदी लाटेच्या काळात बदलत गेलं. त्याचे परिणाम आहेत, ते मागे पडले. पण म्हणूनच राज ठाकरे यांच्याकडे एक आमदार असताना पण राज्यव्यापी नेता म्हणून बघितलं जातं, किंवा राज ठाकरे कुठल्या बाजूला आहेत याचा विचार केला जातो. तितका बच्चू कडू असतील किंवा विनय कोरे वगैरे यांचा विचार केला जात नाही. आज शेतकरी कामगार पक्षाची तर अवस्था दयनीय आहे. शरद पवारांच्या कडेवर बसूनच शेतकरी कामगार पक्षाला विधानसभा, लोकसभा, विधान परिषद निवडणुका लढवायला लागतात. लोकसभेला तर आता ते लढत पण नाही. 1977 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जनता पक्षाच्या मदतीने 7 खासदार लोकसभेत निवडून गेले होते. त्यानंतरही दीर्घकाळ रायगड जिल्ह्याचा खासदार हा शेतकरी कामगार पक्षाचा असतो. आता त्या जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा एक आमदार सुद्धा उरलेला नाही. तेव्हा असे सगळे पक्ष जेव्हा काय म्हणतात ते आघाड्या करण्याची गणितं मांडतात, तेव्हा हसू येत. हे पक्ष नेमके कधी राज्यव्यापी पक्ष झाले त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. जेव्हा बातम्या रंगवल्या जातात, आता तिसरी आघाडी बनवली कोणी, तर संभाजीराजे कोल्हापूरचेच राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी मिळून एक तिसरी आघाडी बनवली. आजपर्यंतच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये, निदान गेल्या 4-5 विधानसभा निवडणुकांच्या इतिहासामध्ये या आघाडीत आलेल्या 3 पक्षांची नेमकी ताकद काय होती, तर बच्चू कडू यांच्या पक्षाचे ते धरून 2 आमदार आहेत. संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष अजूनही कुठल्या निवडणुकीत उतरलेला नाही. त्यांनी गर्जना खूप केल्या होत्या, पण प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केल्यानंतर पहिली निवडणूक आली ती लोकसभेची. आणि संभाजीराजेंचे पिताजी शाहू महाराज स्वतःच काँग्रेसच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्यानंतर संभाजीराजे यांनी आपल्या सगळ्या राजकीय भूमिका गुंडाळून लोकसभेच्या काळामध्ये सगळीकडून अलिप्तता आणि तटस्थता पत्करली होती. आता सुद्धा त्यांच्या वडिलांच्या भूमिकेनुसार उद्या ते जर शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार असल्यामुळे काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरले, तर संभाजीराजे काय करणार आहेत याचं उत्तर कोणाकडे नाही. आणि म्हणूनच संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी आघाडी केली असली तरी ती आघाडी प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत किती टिकेल आणि काय करेल याचं उत्तर आपल्याला सापडत नाही. त्यामुळे अशा पक्षांच्या आघाड्या बनतात, त्यावरून बातम्या रंगवल्या जातात, विश्लेषण सुरू होतं, त्याची गंमत वाटते. मुद्दाम मी एक गोष्ट सांगेन की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणून गेली 5-7 वर्ष राजकीय प्रयास करणारे प्रकाश आंबेडकर यांनी काय नेमकं केलं. लोकसभा निवडणुकीच्या आधी 2-3 महिने ते महाविकास आघाडीत जाणार की नाही, महाविकास आघाडीत त्यांना घेतलं जाणार की नाही याच्यावरून गदारोळ चालू होता. प्रस्ताव जात होते, प्रस्ताव येत होते, एकमेकाविरुद्ध पूरक विधानं केली जात होती, परस्पराला विरोध करणारी विधानं आली. शेवटी काय झालं, शेवटच्या क्षणापर्यंत प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेतलं गेलं नाही. आणि जेव्हा ती चर्चा चालू होती तेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणत होते की आम्ही कमीत कमी 42 जागा लढवायची तयारी केलेली आणि त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली जात होती. प्रकाश आंबेडकरांची खरोखरच कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या विभागामध्ये, नेमकी कुठल्या मतदारसंघात किती ताकद आहे याचा शोध घेण्याचा प्रयास सुद्धा त्यांना प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांनी आणि विश्लेषकांनी केला नाही. मला आठवतं मी त्यांची टिंगल केली होती की वंचित आघाडी की किंचित आघाडी. कारण
स्वबळावर फार मोठं यश न लढवता न मिळवता सुद्धा सातत्याने स्वबळावर लढलेल्या मनसेला जितकी मतं मिळतात तितकी सुद्धा गेल्या 10-15 वर्षातल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतं मिळवता आलेली नव्हती. राज ठाकरे यांनी 6-7% एक एकदा मतं मिळवलेली आहेत, पण तेवढी सुद्धा वंचित बहुजन आघाडीला मिळवता आली नाही. मग मतांमध्ये जी किंचित आहे ती राज्यव्यापी आघाडी कशी काय होऊ शकते, पक्ष कसा होऊ शकतो? आणि अशा पक्षाचे म्होरके म्हणून प्रकाश आंबेडकर जर 42 जागा लढवण्याची भाषा करत असतील तर त्याची झाडाझडती घेतली गेली पाहिजे त्यांच्या नावाने. म्हणून मला गंमत वाटते की ते शरद पवारांनी या तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवली की आम्ही घाबरलोय, आमची मतं किती फुटतील तिसऱ्या आघाडीमुळे, यामुळे आम्ही भयभीत झालेलो आहोत. अशा भाषेमध्ये शरद पवारांनी या तिसऱ्या आघाडीची अक्षरशः भंबेरी उडवून टाकली, रेवडी उडवली. कारण काय? कारण शरद पवार हे गेल्या 50-60 वर्षामध्ये वेगवेगळ्या निवडणुका लढवत आलेत, उमेदवार म्हणून लढवत आले आणि पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून सुद्धा त्यांनी वारंवार निवडणुका लढवल्या आहेत. आणि त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारा प्रत्येक पक्ष जो आहे त्या पक्षाची नेमकी ताकद किती, तो असं म्हणतात ना सोनार किंवा झवेरी असतो, तो हातात काय तो सोनं घेतो किंवा एखादा काय तो हिरा वगैरे घेतो आणि त्याची पारख करतो. तसं शरद पवारांसमोर तुम्ही कुठल्याही पक्षाविषयी काहीही सांगितलं तरी त्याची नेमकी ताकद राजकारणात आणि निवडणुकीच्या मतांमध्ये किती आहे हे शरद पवारांना कळतं. म्हणूनच तिसरी आघाडी हे 3 नेते एकत्र आले, त्यांच्यात चर्चा झाली, बैठका झाल्या, अशा बातम्या रंगवल्या गेल्यानंतर शरद पवारांना त्याविषयी विचारल्यानंतर सर्वोत्तम प्रतिक्रिया जर कोणाची आली असेल तर मला वाटतं शरद पवारांची आली. ज्या आघाडीचं अजून शेंडा बुडखा नाहीये त्यांना आरसा दाखवण्याचं काम शरद पवारांनी केलं. की दूर दूर, काय तो शोले मधला डायलॉग आहे ना, 50-50 कोस दूर किसी गांव में रात को जब बच्चा रोता है तो मां बोलती है बेटे सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा. याची जाहिरात खूप झालेली आहे, पण त्यातला फोलपणा जो आहे तो सिनेमाच्या कथेपुरता असतो. वास्तवात असं कुठल्याही गावामध्ये कुठलीही आई डाकूची भीती आपल्या मुलाला बाळाला घालत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि तीच वस्तुस्थिती शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीविषयी प्रश्न विचारला गेल्यानंतर आरसा दाखवला. मी म्हणतो की जे कोणी तिसरी आघाडी करायला निघालेत आणि मोठ्या वल्गना करतायत त्यांना शरद पवारांनी आरसा दाखवला, तुमचा चेहरा बघून घ्या. आणि कारण सरळ आहे. बच्चू कडू असतील किंवा संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, या तिघांची जे जे काही त्यांचे पक्ष असतील, स्वाभिमानी पक्ष असेल, स्वराज्य पक्ष असेल किंवा आणखी त्यांचा प्रहार नावाचा स्वाभिमानी पक्ष बच्चू कडूंचा असेल, यांनी आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका लढवल्या तेव्हा व्यक्ती म्हणून असेल किंवा संघटना म्हणून असेल, महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये 10 ते 15 लाख मतं तरी त्यांच्या पक्षाला किंवा त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांना एकत्रित तरी 10 ते 15 लाख मतं मिळाली आहेत का? एक राज्यव्यापी पक्ष असतो. आता आपण घेऊ की उभाठा शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, शरद पवारांचा पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे. या राज्यव्यापी मानल्या जाणाऱ्या पक्षांची मतं मिळवण्याची क्षमता बघा. साधारण 75 लाखापासून 1.25 ते 1.5 कोटी मतं मिळवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. भाजप साधारण 1.25 कोटीपर्यंत गेला असेल, काँग्रेस पक्ष 1 कोटीच्या घरात आहे, शरद पवारांचा पक्ष 70-75 लाखापर्यंत जाऊ शकतो, उद्धव ठाकरेंचा पक्ष 50-75 लाखापर्यंत जाऊ शकतो. आज जे स्वतःला
तिसरी आघाडी म्हणून घेत आहे. हे तीन पक्ष एकत्र आले तर तिघे मिळून 15 लाख मतं, 5-5 लाख मतं वर प्रत्येक पक्षाच्या मागे अशी तरी मिळवू शकणार आहेत का? बघा तुम्ही आकडे, निवडणुकांचे गेल्या 2-3 लोकसभा विधानसभा निवडणुकींचे आकडे उपलब्ध आहेत. ते आकडे तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल की तिसरी आघाडी आणि असं काही बोलणारे किंवा चौथी आघाडी किंवा आम्हीच काय ते भाजपला पाडू वगैरे बोलणारे जे लोक आहेत, वेगवेगळ्या संघटना आणि पक्षाची नावं घेऊन बोलणारे लोक आहेत, त्यांनी आघाडी केल्यावर किंवा आघाडी नसताना त्या प्रत्येक पक्षाच्या खात्यामध्ये नेमकी कुठल्या निवडणुकीमध्ये किती लाख मतं आहेत याचा शोध घ्या. मग धक्का असेल. प्रकाश आंबेडकरांच्या मदतीने 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघात MIMचा OICचा इम्तियाज जलीला उमेदवार निवडून आला, पण त्याला 1-1.5 लाख मतं त्या परिसरात आंबेडकरांची होती ती मिळाली. पण एकूण महाराष्ट्रात जी काही निवडणूक लढवली त्यात MI आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित मतं किती होती बघा, 15 लाख तरी होती का? मग कळेल की शरद पवारांनी यांची खिल्ली का उडवलेली आहे, त्यांना आरसा का दाखवलेला आहे. आम्ही घाबरलो. पुढे लहान मूल काहीतरी घेऊन अंगावर येतं, ओरडतं, तेव्हा त्याचे लाड करायचे म्हणून आई किंवा बाप किंवा काका मामा त्याला घाबरल्यासारखं दाखवतात. तसा जो पवित्रा घेऊन शरद पवार तिसऱ्या आघाडीविषयी बोलले, अरे बापरे आमची मतं फोडतील का ह्याची भीती आम्हाला वाटते, आमची झोप उडाली, हे शरद पवार बोलतात. कारण त्यांना माहितीये की यांच्या सगळ्या वल्गना ज्या आहेत त्यातलं एक अक्षर सुद्धा खरं ठरण्याची शक्यता नाही. आणि तिथेच कुठच्याही पत्रकार किंवा राजकीय विश्लेषकापेक्षा शरद पवारांनी मला असं वाटतं की तिसऱ्या आघाडीचं सर्वोत्तम विश्लेषण केलेलं आहे की या तिसऱ्या आघाडीकडे गंभीरपणे बघण्याची गरज नाही. शरद पवारांनी टिंगल केली, खिल्ली उडवली अशा बातम्या आल्या तिसऱ्या आघाडीची, पण त्याचा अर्थ लक्षात घ्या. शरद पवारांनी टिंगल उडवलेली नाही, शरद पवारांनी त्या अशा तिसऱ्या आघाडी झाली आहे आणि त्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार आणि माध्यमांची टिंगल उडवले. तुम्ही कोणाचा काहीतरी खोळ्यासारखा प्रश्न मला विचारताय. कसली गंभीर दखल घ्यायची या विषयाची? ज्यांनी आजपर्यंत निवडणुकीमध्ये आपला ठसा सुद्धा उमटवला नाही. राजू शेट्टी विधानसभा लोकसभा, मधू कडू, काय ते बच्चू कडू हे विदर्भातून विधानसभेवर निवडून आले, स्वबळावर निवडून आले, पण त्यांचा आपल्या मतदारसंघात आपल्या काय तो जिल्ह्यामध्ये असलेला प्रभाव राज्यभर मोजता येत नाही. तुम्ही त्यांच्या प्रभाव क्षेत्रामधला नमुना घेतलात आणि तो जर सगळ्या महाराष्ट्राला लावायचा प्रयत्न केला तर मग ते राज्यव्यापी पक्ष वाटतील. पण खरोखरच या पक्ष किंवा संघटना राज्यव्यापी आहेत का? उदाहरणार्थ बच्चू कडू यांचा पक्ष विदर्भात अकोला, अमरावती वगैरे त्या भागात कुठे असेल, पण रायगड जिल्हा असेल, कोकण असेल किंवा तुमचा पश्चिम महाराष्ट्र असेल, तिथे बच्चू कडूंच्या उमेदवाराला 50-500 मतं मिळणार नाही. मग त्यांची दखल सिरियसली निवडणुका जिंकण्यासाठी लढणारे जे पक्ष आहेत त्यांनी का घ्यावी आणि त्याच्यावर राज्यव्यापी निवडणुकीचं विश्लेषण करणाऱ्यांनी त्याच्या इतका उदो उदो आणि गहजब कशाला करावा हा प्रश्न आहे. कोणीही उठेल आणि कोणालाही आव्हान देऊ शकेल. रोज उठून संजय राऊत मोठमोठ्या गर्जना करतात. तुम्हाला आठवतं गोव्याच्या निवडणुका होत्या 2-2.5 वर्षापूर्वी, तेव्हा संजय राऊत गोव्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार बनवायला निघालेले होते.
काँग्रेस, गोव्यामध्ये काँग्रेस हा निवडणुकीतला एक प्रमुख पक्ष होता, भाजपला आव्हान देणारा पक्ष होता. त्यांनी शिवसेनेला गोव्यामध्ये 2 जागा सुद्धा दिल्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी शिवसेनेला गोव्याच्या छोट्या राज्याच्या निवडणुकीत सुद्धा सोबत घेतलं नाही. पण संजय राऊत मात्र गोव्यामध्ये महाविकास आघाडी बनवायला निघाले होते आणि गोव्यात सुद्धा सत्ता परिवर्तन घडवायला निघाले होते. त्याचाही गजब झाला होता. गोव्यात महाविकास आघाडी बनवणारे संजय राऊत आणि आज तिसऱ्या आघाडीतून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करण्याच्या गमजा करणारे 3 पक्ष यांच्यामध्ये नेमका गुणात्मक आणि व्यवहारिक फरक काय? शरद पवार तेच सांगताय. उत्तर प्रदेशात देखील संजय राऊतांनी महाविकास आघाडीची कल्पना मांडली होती, पण त्या अखिलेशने यांना सोबत सुद्धा घेतलं नाही. शरद पवारांना 1 जागा सुद्धा अखिलेशने उत्तर प्रदेशात सोडली नव्हती. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पण शरद पवार बोलत होते, संजय राऊत बोलत होते. तिथल्या एका उमेदवाराच्या प्रचारात संजय राऊत मला तर हा आगामी मंत्री वाटतोय, इतकी भाषा बोलली गेली होती. तेव्हा हा पोरकटपणा महाविकास काय त्या तिसऱ्या आघाडीच्या बाबतीत चाललाय, हा मुद्दा आहे. आधी तुमची दखल घेतली जावी. आज सुद्धा राज ठाकरे यांची दखल का घेतली जाते? कारण राज ठाकरे भले 15 आमदार निवडून आणण्याची त्यांची क्षमता नसेल, पण राज ठाकरेंनी जर 100-150 उमेदवार केले उभे, तर त्याचं नुकसान एकनाथ शिंदे, फडणवीसांचा भाजप, शिंदे शिवसेना, उबाठा शिवसेना, शरद पवार गट, काँग्रेस पक्ष यांना कुठे ना कुठे मनसेच्या उमेदवाराचा तोटा होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण साफ आहे, ज्याला निवडणूक लढवायची आहे आणि महाविकास आघाडी किंवा महायुतीतल्या पक्षातला एखादा नाराज असतो, तो उद्या बाजू बदलून मनसेतर्फे उमेदवार होऊ शकतो. आणि असा उमेदवार उभा राहिला तर त्याचा फटका महाविकास आघाडीतल्या कुठल्या तरी पक्षाला किंवा महायुतीतल्या कुठल्या तरी पक्षाला बसू शकतो. कारण तो उमेदवार तिथे 15, 20, 25 हजार मतं मिळवणारा असेल. 15 ते 25 हजार मतं मिळण्याची क्षमता असलेला इच्छुक हा एखाद्या पक्षाचं तिकीट मागतो, कारण त्या पक्षामुळे 10, 15, 8 हजार मतं अधिक मिळाली तर आपण कदाचित आमदार होऊ शकतो, हा त्याचा आशावाद असतो. आणि असे 5, 10, 15 हजार मतं राज ठाकरेंच्या मतावर चेहऱ्यावर मिळू शकतात. यासाठी असे विविध पक्षातले नाराज अचानक मनसेकडे येऊ शकतात. आणि म्हणूनच मनसे ही आघाडी किंवा युती या दोघांनाही धक्कादायक काहीतरी करू शकेल, ही भीती आहे. तशी भीती तिसऱ्या आघाडीची कुठच्याही युतीला किंवा आघाडीला वाटत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर तिसरी आघाडी बोलणं ठीक आहे, पण तिसरी आघाडी म्हणून घ्यायला तुमच्या पाठीशी मतांचं पाठबळ किती आहे बघायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या क्षणी तरी आपला तिसरी आघाडी म्हणून एकत्र आलेले 3 नेते आणि त्यांच्या संघटना आहेत, त्यांच्याकडे 10-15 मतदारसंघात सुद्धा कोणाला पाडण्याची क्षमता आहे असं चित्र नाही. आणि म्हणून शरद पवारांनी त्यांची खिल्ली उडवली की तिसऱ्या आघाडीला शरद पवार घाबरलेत, शरद पवारांची झोप उडवली वगैरे वगैरे. असो, काय होतंय पुढल्या काळात कळेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.